ज्ञानेश्वर 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 माऊली गुरु श्रीपाद बाबा माऊली गुरु श्रीपाद बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा माऊली गुरु नारायण बाबा माऊली गुरु नारायण बाबा रोहिदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा माऊली गुरु नाना बाबा माऊली गुरु नाना बाबा अमृते दादा अमृते दादा अमृते दादा माऊली गुरु श्रीपाद बाबा माऊली गुरु रामदास बाबा माऊली गुरु ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानेश्वर कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु राम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु अमृते दादा महाराज की जय संतान की जय सद्गुरुनाथ माझे माय दाखवी आपुले कोमल पाय सद्गुरुनाथ माझे माय दाखवी आपले कोमल पाय श्रीपाद बाबा माऊली करे कृपेची सावली श्रीपाद बाबा माऊली करे कृपेची सावली रामदास बाबा माऊली करे कृपेची सावली रामदास बाबा माऊली करे कृपेची सावली नारायण बाबा माऊली करे कृपेची सावली नारायण बाबा माऊली करे कृपेची सावली रोहिदास बाबा माऊली करे कृपेची सावली रोहिदास बाबा माऊली करे कृपेची सावली नाना बाबा माऊली करे कृपेची सावली नाना बाबा माऊली करे कृपेची सावली अमृत दादा माऊली करे कृपेची सावली अमृत दादा माऊली करे कृपेची सावली धनराज बाबा माऊली करे कृपेची सावली धनराज बाबा माऊली करे कृपेची सावली सद्गुरुनाथ माझे माय दावी आपुले कोमल पाय सद्गुरुनाथ माझे माय दाखवी आपुले कोमल पाय गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचरं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुनाथ महाराज की जय जयांच्या संगतीने विराग झाला मनोजळीचा जडवास गेला साक्षात परब्रह्म मज भेटविला विसरू कसा मी त्या श्रीपाद पादुकाला विसरू कसा मी त्या रामदास पादुकाला जयरी सेवेला सुरुवात करण्याआधी पर्याय द्यायचा असतो आणि पर्याय द्यायचा असा तो पर्याय असा आहे की संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा आणि संत अमृते दादा या तिन्ही संत या फेसबुक पेजवर ही सेवा
चालू आहे नाही का. आणि ती सेवा लावणारे आमचे ओंकार महाराज दुर्वाडे नाही का, त्या ओंकार भाऊंनी सांगितली का ताई तुम्हाला सेवा करायची, आणि त्यांच्या आज्ञेनुसार आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे विकी बाबा असतील, जगदीश बाबा असतील, जिग्नाई असतील, मसुदे बाबा असतील, गर्जे बाबा असतील आणि इतर सर्व साधक मंडळी नाही का, आमच्या साक्षीताई असतील, यांच्या सर्वांच्या सहकार्याने बाबांच्या सगळ्यांच्या संतांच्या आशीर्वादाने हे कार्य अविरत असं कार्य चालू आहे नाही का. आणि लॉकडाऊन असून सुद्धा हे अखंडित असं कार्य चालू आहे नाही का. कसलाही परिणाम होऊ शकत नाही का या संतांच्या कार्याला. म्हणजे संतांचं कार्य हाती घेतलेलं आहे, संतांचा मार्ग पुढे चालवायचा आहे, म्हणून कुठल्याही प्रकारचं या कार्यामध्ये खंडन कधी येणार नाही का, कुठलीही परिस्थिती येऊ. आणि असं हा अविरत असं कार्य चालू आहे. आणि खरंच पुन्हा एकदा मी धन्यवाद देते की माझा पामराकडे ही सेवा दिल्याबद्दल, तुमची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमची सतशा ऋणी आहे. म्हणून कारण माझं पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. मी कोणी प्रवचनकार नाही, कीर्तनकार नाही का, परंतु सेवके सांगितले करावे ते काम, ते उतुपण कामा नाही का. मालकाने सेवकाला आज्ञा करा आणि सेवकाने निमूटपणे ते काम करावं असं काम आहे. कारण की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही का. हे नामाचं बीज आहे, याचं नामाचं बीज सतत आपल्याला पेरायचंय, वाढवायचंय नाही का, पाणी घालायचंय. याची काळजी घ्यायची आणि कसं बहरलं जाईल याच्याकडे आपण लक्ष द्यायचंय नाही का. कारण की इवलेस रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी नाही का. ह्या श्रीपाद बाबांनी हे इवलस पेरलं आणि त्याची एवढी जगामध्ये ख्याती झाली आज नाही का. त्यांनीच जर हे पेरलं नसतं तर कुठे असतो आपण, रानावनात भटकत असतो नाही का देवदेव करून. भेटला असता का देव आपल्याला नाही. पण सद्गुरूंच्या कृपेने, सद्गुरू श्रीपाद बाबांच्या कृपेने, सद्गुरू रामदास बाबांच्या कृपेने सर्व आपल्या मालिकेतील परंपरा नाही का, ओम ब्रह्मा अत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतामाई बंडोबा बाबा केरोबा बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा नाना बाबा अमृतदादा असतील, धनराज बाबा असतील, अशा इतर संतांच्या माध्यमातून किंवा मार्गदर्शनातून किंवा त्यांच्या कृपेने हा इवल स्वरूप आता भरलाय नाही का. आणि याचे आपल्याला वेळोवेळी कसं भरेल, दिवसेंदिवस कसं हे वाढत जाईल याचा आपल्याला त्याची काळजी करायची आहे नाही का. याचं कसं वाढत जाईल याच्याकडे लक्ष द्यायचं नाही का. कारण की पेरलं तर उगवेल, नाही पेरलं तर उगवेल का. म्हणून जे जे आपणास इटावे ते इतरांशी सांगावे, शाणे करून सोडावे सकळजन नाही का. आपल्यापर्यंत जो सद्गुरूंनी निरोप पोहोचवलाय नाही का, आणि तोच निरोप आपण निरोपी म्हणून इतरांपुढे पोहोचवण्याचं कार्य आपल्याला करायचं आहे नाही का. तुका म्हणे आम्हा धाडिले निरोप, मार्ग आहे सोपा सुखरूप नाही का. तुका संतांच्या माध्यमातून आपल्याजवळ जो निरोप पोहोचलाय तो आपल्यालाही इतरांना सांगायचा आहे नाही का. कारण सकळांशी येते हाय अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे नाही का. कोणातरी जड जीवाचा उद्धार होईल नाही का, हेच आपल्याला बघायचं आहे. कारण की संतांनीही तेच कार्य केलं आणि संतांच्याच मार्गाने आपल्याला चालायचं आहे नाही का. म्हणून प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळत अर्चित असे भक्ती, म्हणून बैल जरे गंगावती स्वीकारिली जय. म्हणून तुम्ही सर्व संतजन माझ्या समोर उभे आहात, बसलेले आहात, ऐकत आहात आणि मी फक्त तुमचं लेकरू आहे नाही का. बालक बोबडा बोले का वाकुडा विचुका पावली, ते चोच करून मावली रिगे जेवी. तसं लहान बालक बोबडं बोलतय, वेड वाकडं चालतंय तरी त्याची माऊली संतोष पाहून ती आनंद मानत असते नाही का. तसंच बालक बापाची ताटी रिगे रुगणी आतेची, बापाचे जेवू लागे आणि तो संतोष लेणी वेखे मुगची वेडवी नाही का. जसं बालक बापाच्या ताटात जेवून बापालाच त्या घास भरवत असतो नाही का, आणि बाप संतोषाने ते घास खाण्यासाठी, सेवन करण्यासाठी आपलं मुख त्याच्याकडे करतो नाही का. असं तसंच तुम्ही माझी माऊली समजून तुम्ही श्रीपाद बाबांसारखे
समजून मी तुमच्या पुढे जे काही 2 शब्द बोलणार आहे आणि तुम्ही आनंदाने सेवन कराल अशी मी आशा बाळगते आणि सेवेला सुरुवात करते. सेवेसाठी निवडलेली ओवी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील 22वी ओवी. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी जैसे डोळा अंजन भेटे ते वेळी दृष्टीची फाटा फुटे बघ वास पाहिजे ते प्रगटे महानिधी का चिंतामणी आली हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण कामश्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे म्हणून जाणते नि गुरु भजिजे तेने कृतक कार्य होई जय जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. आता माऊली पहिल्या ओवीमध्ये काय सांगतात तर मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी. माऊलींनी आता इथे कोणता संसार सांगितलाय तर जन्माला येणे आणि मरणे या नावे संसार हा संसार सांगितलाय का भांड्याकुंडांचा संसार सांगितला तर नाही. जन्माला येणे आणि मरणे हा संसार सांगितलाय आणि या संसारातून माझ्या सद्गुरूंनी मला काय तारून नेलं नाही का. मग या संसारातूनच आपल्याला तारून जायचं नाही का. कारण उपजे ते नाशे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का नाही का. जन्माला येणारा तो मरणार आहे आणि मरणारा पुन्हा जन्माला येणार आहे. हे चक्र असंच चालू राहणार आहे नाही का. हा जसं घड्याळाचा काटा चालू असतो तसं हे चक्र चालूच राहणार आहे. आणि हा जन्म मरणाचा चक्र कसा खंडन होईल याच्यातून आपण कसे मोकळे होऊ या भवसागरातून आपण कसे तारलो जाऊ. आणि ह्यासाठी काय भेटलं आपल्याला काय साधन भेटलंय तर हा मनुष्य देह हा साधन भेटलाय नाही का. हा कारण की मनुष्य जन्म कशासाठी मिळालाय तर त्याच्यासाठी मिळाला नाही का. भगवंताची ओळख करून घेण्यासाठी हा मनुष्य देहाची निर्मिती केली नाही का. कारण की आधी कुठल्या योनी जन्म निर्माण केला भगवंताने तर आडव्या पशु प्राण्यांच्या. परंतु भगवंताच्या एक लक्षात आलं का या योनीमध्ये तर माझं भजनच होऊ शकत नाही का. कारण की पशु काय पाप पुण्य जाणती ते तर उत्तम मध्यम भोग भोगती. पशु प्राण्यांच्या ठिकाणी हाय का काय पाप आणि पुण्य कळतं का. पण मनुष्य देहाला ते कळतं. म्हणून काय केलं भगवंताने शेवटची योनी निर्माण केली. शेवटची योनी एक मनुष्य जन्म चुकले वर्म फेरा पडे. कुठली योनी तर मनुष्याची योनी नाही का. हा 3.5 असाचा हाताचा हा जो नरदेह आपल्याला मिळालेला आहे आणि याच्याच द्वारे आपल्याला काय करायचंय तर भगवंताची ओळख करून घ्यायची आहे. आणि फक्त मनुष्याचा जन्म त्याच्यासाठी दिलाय नाही का भगवंताने. हा मग असा अनमोल असा आपल्याला भगवंताने हा देह दिलेला आहे. मग असंच वाया घालवायचं आहे का. मग जे करायला आले ते करायला नको का. म्हणून या अनमोल देहाचं महत्व जाणून घ्यायला पाहिजे का. देवाने हा जो आपल्याला नरदेह दिलाय तो नक्की कशासाठी दिलाय नाही का. आणि आपण करतो काय. म्हणून मनुष्य जन्म अनमोल रे इस मिट्टी में मत घोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. तू है बुलबुल पानी का मत कर रे जोर जवानी का. तू है बुलबुल पानी का मत कर रे जोर जवानी का. संभल संभल कर चलना रे बंदे पता नहीं जिंदगानी का. संभल संभल कर चलना रे बंदे पता नहीं जिंदगानी का. मीठी वाणी बोल रे हिल मिल कर तू डोल रे. मीठी वाणी बोल रे हिल मिल कर तू डोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मतलब का संसार है इसका नहीं इतबार है. मतलब का संसार है इसका नहीं एतबार है. सोच समझ कर चलना रे बंदे धूल नहीं अंगार है. धूल नहीं अंगार रे. अब तो अखिया खोल रे प्रभु से नाता जोड़ रे. अब तो अखिया खोल रे प्रभु से नाता जोड़ रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे.
अब जो मिला है फिर न मिले, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु के गाया कर। तू सत्संग में जाया कर, गीत प्रभु के गाया कर। सांझ सवेरे बैठक बंदे प्रभु का ध्यान लगाया कर। सांझ सवेरे बैठ कर बंदे प्रभु का ध्यान लगाया कर। लगता नहीं कुछ मोल रे, प्रभु नाम अनमोल रे। लगता नहीं कुछ मोल रे, प्रभु नाम अनमोल रे। अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में मत गोल रे। अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। काय सांगितलं इथे तर हा अनमोल असा मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय नाही का। हा अशी सुवर्ण संधी भेटलेली आहे आपल्याला आणि त्याला मातीत नाही घोळवायचंय नाही का। मातीत नका जाऊन देऊ नाही का। कारण की काय होते या देहाची मातीच होणार आहे ना शेवटी। नुसतं मातीत घालवायचंय का। हा कोणाचे 5 गेले, 20 गेले, 15 गेले, 25 गेले, 50 गेले, हा काही आले तसे गेले। हा आजा मेला पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तू तोही तैसा झाला। मग तसंच करायचंय का। कशासाठी नरदेह दिलाय ते कळायला नको का। पण ते न कळून घेता आपण काय करतोय। हा जन्मोनी केले सिकाय मनुजा, जन्मोनी केले सिकाय। घालविले वय पोशिली काया, घालविले वय पोशिली काया। खाऊनी दही दूध साय मनुजा, जन्मोनी केले सिकाय। विषय से पिता मन है विटेना, विषय से पिता मन है विटेना। व्यर्थ शिनवली माय मनुजा, जन्मोनी केले सिकाय। काय केले मनुष्याने जन्माला येऊन तर या देहाचे चोचले पुरूनच याचा दिवस चाललात नाही का। खाऊन पिऊन मजा मारूनच आपला वेळ वाया घालवत चालला नाही का। आणि काय केलंय याने तर फक्त जन्म देता आईला त्रास दिला नाही का। कारण की जेव्हा या मुलाचा जन्म होतो तेव्हा आईचा दुसरा जन्म असतो नाही का। हा आणि त्या आईला किती वेदना होत असतो तो। आणि म्हणून जन्माला येऊन काय केलंय आणि फक्त जन्मदात्या आईलाच त्रास दिला, दुसरं काहीही केलं नाही नाही का। मग जन्माला येऊन करायचं काय। देवी दिला देह भजन गोमटा, तो या फाटा झाला बाधिकेचा। हा देवाने हा मनुष्य जन्म कशासाठी दिलाय तर भगवंताचं फक्त नामस्मरण करण्यासाठी। पण हा काय करतोय तर याला विषयाची बाधा झाल्या कारणाने हा भगवंताला दिलेलं वचन विसरतो। हा दिले गर्भात वचन देवा करीन तुझे भजन नाही का। जेव्हा हा जीव आईच्या गर्भामध्ये असतो तेव्हा हा या गर्भयातनेला असह्य झालेला असतो। याला त्या गर्भामध्ये राहवत नाही। हा किती गर्भामध्ये घाण असते नाही का। हा शेवटी भगवंता पुढे काकुळतीला येतो का भगवंता मला या दुःखापासून एक वेळ वेगळं कर का मी तुझा अखंड भजन करेन। हे वचन भगवंताला गर्भामध्ये देऊन हा जीव बाहेर येतो नाही का। परंतु या धरणीचा वारा लागतो आणि धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता। ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडू लागे नाही का। हा आणि मग उपजले हा बालकासी नाव नये त्यापासी आणि ठेविले नावे ओदे तुटे। हा जेव्हा जन्माला बाळ येतो तेव्हा बाळ नाव घेऊन येतो का हो कुठला जीव नाव घेऊन येतो का। पण नाही 12व्या दिवशी त्याचे नातेवाईक त्याला नाव ठेवतात आणि त्या नावाला तो एवढा बोलतो का हा मी हे मी केलं ते मी केलं हे माझं ते माझं नाही का। माझे म्हणून व्यर्थ केला नाही का। हा सगळा ह्या विषयाची बाधा होते का या देहाला भुलून जातो का मी हा नाही का। आणि मग काय करतो तर विसरली दया थोर झाले आणि पचतील खाणी 84चा। मग ते वचन विसरल्या कारणाने भगवंताचा विसर पडल्या कारणाने काय करतात तर या 84चा लक्षाच्या फेऱ्यामध्ये तो पुन्हा गुंतला जातो नाही का। मग पुनरपी जननी पुनरपी जन्म पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम नाही का। मग किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित। हा
किती वेळा जन्माला यायला आणि किती वेळा फजिती करून घ्याल, नाही का? म्हणून हा जो अनमोल असा नरदेह मिळालाय, म्हणून याच जन्मी ओळखी करा आत्माराम, नाही का? याच जन्मामध्ये आपल्याला भगवंताची ओळख करून घ्यायची आहे, नाही का? हा, पण आपण काय करतो, जेव्हा आपल्याला देवदेव करायची इच्छा होते तर आपण काय करतो? हा, भलत्याच देवाचं भजन करतो, नाही का? भलत्याच का आता खोट्या देवाची भक्ती करतो का? तरी ते तुकाराम महाराज सुद्धा सांगतात का, तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरूनी खऱ्या देवाला विसरून आपण भलत्याच देवाच्या नवे नवे खोट्या देवांच्या मागे लागलो, नाही का? हेंदरी शेंदरी दैवते कोण पुसे भूते खेते आपुल्या पोटाचे रडते मागती शिते अवदान. हा, या शेंद्री देवतांना आपण भुलून जातो, नाही का? अरे त्यांचंच पोट त्यांना भरता येत नाही म्हणून ते असे मागतात, नाही का? हे द्यायला लागतं ते द्यायला लागतं, नाही का? या देवांना मग काय उपयोग सांगा ना? हा, जर ते देव असे हेंदरी शेंद्री देव जर आपलंच पोट जर भरत नसतील तर त्या देवाला भजून जमेल का? मग ते आपल्याला तृप्त करणार का? हा, जो माणूस स्वतः तृप्त असेल तो दुसऱ्यांना तृप्त करेल. तो स्वतःच देव तृप्त नाही तर तो देव आपल्याला तृप्त करेल का? आपल्या इच्छा पूर्ण करेल का? तर नाही. म्हणून दगडाचा देव बोलेले कैसा कवन काळी फुटेल वाचा. दगडाचा देव बोलेल का? हा, पण आपण त्याच देवांच्या मागे लागलो, नाही का? हा, कशी भक्ती चालली आपली. तर कुणबट कुण माळी ऐसा आन आन देव मांडी आदिराची परवणी करीत असेल. तसा कुणबट नावाचा शेतकरी असतो, तो आपल्या शेतामध्ये हंगामानुसार जसा जसा हंगाम येईल तसा त्या हंगामानुसार वेगवेगळं पीक घेत असतो आणि त्याचं एका पिकावर कधी समाधान होत नाही. तसं या मनुष्य देहाचं चाललंय. हा, वाराला देव बदलतं त्याचे, नाही का? सोमवाराला का शंकराची पूजा, मंगळवाराला का गणपतीची पूजा, बुधवाराला तर विठ्ठलाची आणि परत गुरुवाराला तर दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन. दत्ताच्या ध्यानामध्ये उन्मन होत नाही का शुक्रवार उगवतो. शुक्रवाराला का देवीची पूजा झाली की मग शनिवार येतो, नाही का? शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता. हा, हनुमंताला शरण जात नाही तर रविवार उगवतो, नाही का? मग वारी वारी माझ्या मल्हारीची वारी हरी पडलो आता संकट निवारी. निघाला खंडोबारायाकडे, नाही का? मग याचे वाराला देव बदलतात. मग देव पावेल का आशाने? हा, मनी नाही भावाने देवा मला पाव. देवा आशाने पावायचा नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला आहे. हा, देव काय बाजारचा भाजीपाला आहे का हो? हा, तुमच्या वारानुसार देव तुमच्या मनानुसार, नाही का? मनमार्गी गेला तो तेथेची मुकला हरिपाठी स्थिरावाला तोची धन. आपल्या मनाचा परमार्थ चाललाय, मनाची भक्ती चालली आहे, नाही का? हा, याच्यावरनं एक दृष्टांत देते. हा, एक हिंदू माणूस असतो आणि एक मुसलमान माणूस असतो आणि त्या दोघांना एका नावेच्या नदीच्या पलीकडे जायचं असतं. मग ते दोघं एका नावेत बसतात. हा, नावेत बसल्यानंतर नाव येते नदीच्या मध्यावर आणि मग अचानक नदीला पूर येऊ लागतो. अचानक नदीला पूर आल्या कारणाने आता संकटात असल्यावर माणसाला सांगावं लागत नाही, नाही का? देवाचं नाव घ्यायला आपोआप बरोबर देवाचं नाव घेतो. हा, तेव्हा त्याची अक्कल बरोबर चालते, नाही का? तेव्हा हिंदू माणूस असतो, बापरे धाव शंकरा धाव गणपती. अरे गणपती निघतो तर धाव विठ्ठला. विठ्ठलाचं नाव घेतोय तर असे 33 कोटी देवांचे नाव घेत बसतो, नाही का? आणि मग मुसलमान असतो तो एकाच देवाचं नाव घेतो. कोण? तर अल्लाह अल्लाह धाव अल्लाह अल्लाह. मग या नदीतून कोण पार होणार आहे? जो एका देवाची भक्ती करेल तोच या नदीतून पार होणार आहे, नाही का? म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा ते नाही विना जीवा सुख नये, नाही का? आपुला एक देव करायचंय. मग आता 33 कोटी मधल्या कुठला तरी एक पकडून करायचंय का नाही? हा, असं आहे का? तर नाही. जे देव देवादिदेव महादेव शंकर असेल, कृष्ण असेल, राम असेल, हे सगळे देव हे सगळ्यात भगवंताची रूप आहेत आणि ते ज्या नावा रूपाला आलेले जे भगवंत आहेत ते कोणाची पूजा करत होते? त्या एका भगवंताचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे, नाही का? हा, पण आपण काय करतो तर इकडे तिकडे भटकतो, नाही का? देवाला शोधण्यासाठी. देव कुठे पण भेटतो का देव? हा, कुठे शोधिसी रामेश्वरन कुठे शोधिसी काशी. कुठे शोधिसी रामेश्वरन कुठे शोधिसी काशी.
हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपासी कुठे शोधसी. कुठे शोधतो नाही का? हा, कुठे राहुळात शोधतो, मंदिरात शोधतो, वाराणसीला, इकडे तिकडे नाही का चारधाम करून येतो, पण देव भेटतो का आपल्याला? हा, देव काय बाजारचा भाजीपाला आहे का असाच भेटायला? हा, देवाचा पत्ता, अरे हका मारी ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे. हा, तुम्ही जे इकडे तिकडे शोधता तसं तो ते भगवंत नाहीच आहे नाही का? भगवंत कसा आहे तर वाराणसी तीर्थक्षेत्र नाश आहे, अविनाशाशी आहे त्याची नाश कैसा नाही का? अरे त्या तीर्थक्षेत्रांना आपण जातो, पण त्याचा तीर्थक्षेत्रांचा नाश होतोच नाही का एक ना एक दिवस. परंतु जो अविनाशाचा भगवंत आहे त्याचा कधी नाश पावणार आहे का हो? हा, मग तुकाराम महाराजांची गत अशीच झाली. तुकाराम महाराजही देव शोधण्यासाठी राणी वणी भटकत होते नाही का? पण त्यांचा अनुभव काय आला? त्यांना भेटला का देव? पण शेवटी वैतागले आणि म्हणाले, देव देव म्हणून शिनले माझे मन, पाणी आणि पाषाण येते तेथे. तुकाराम महाराज म्हणतात, देव देव करून माझं मन शिनलं, शरीराचा पण त्राण निघून गेला, पण जिथे गेलो तिथे मला दगडाची मूर्ती आणि पाण्याचं तीर्थ मिळालं, पण देव काय भेटला नाही का? भेटला का त्यांना देव? काय अनुभव मांडलाय? पण जेव्हा हा जीव जेव्हा काकुळतीला असतो ना, काकुळतीला येतो ना भगवंताच्या भेटीसाठी, तेव्हा भगवंत कृपा केल्याशिवाय राहत नाही का? तुकाराम महाराज सुद्धा काकुळतीला आले नाही का? कन्या सासुरासी जाये, मागे परतोनी पाहे, ऐसे झाले माझ्या जीवा, कधी भेटसी केशवा. हा, जेव्हा एक सासूरवाशीण असते, सासूरवाशीण जेव्हा परतीची पावलं घेऊन आपल्या सासरी निघते, तेव्हा असं तिला होतं का बाबा मला माहेरचा आता परत संघ कधी भेटेल नाही का? माहेरची माणसं मला कधी आता भेटतील सांगता येत नाही का? अरे भगवंत मला आता त्या सासूरवाणी वाशींसारखी माझी स्थिती झाली आहे, तू मला भेट नाही, कधी भेटशील माझ्या? हा भगवंता याच्याही पुढे सांगतात का चुकली हा माय, बाळ उर उर पाय, ऐसे झाले माझ्या जीवा, कधी भेटसी केशवा. अरे भगवंत कधी भेटणार? जसं एक मूल त्याच्या आईपासून वेगळं होतं, हा, तेव्हा त्या आईचं आणि त्या मुलाला काय वाटतं? कधी मला आईला वाटतं कधी मूल भेटतं नाही का? आणि त्या मुलाला वाटतं कधी माझी आई भेटते. अरे भगवंत आता तशी माझी गत झाली आहे, तू कधी भेटशील नाही का? हा, नाही तर त्याच्याही पुढे अवस्था झाली तुकाराम महाराजांची, जीवना वेगोळी मासुळी, तैसा तुका तळमळी, ऐसे झाले माझ्या जीवा, कधी भेटसी केशवा. अरे भगवंता आता तर माझ्या जसे पाण्यातला मासा जसं पाण्यातून त्याचा पाण्यातून काढला जातो, पाण्यापासून त्याला वेगळं केलं जातं, अशी माझी स्थिती झाली. तो राहतो का मासा? जगणार आहे का? हा, पाण्याशिवाय मासा जगणार आहे का? तसं आता माझाही, मला आता मी जगू शकत नाही, आता बस, आता तू मला भेट दे नाही का? अरे अशी त्या माशासारखी गत झाली आता माझी, कधी भेटणार? मग तेव्हा भगवंत कृपा करतो आणि काय करतो तो सद्गुरूंची भेट घडून आणतो नाही का? कारण की सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरूंना बाबाजी चैतन्य नामक सद्गुरू त्यांच्या जीवनात येतात, त्यांची भेट होते तुकाराम महाराजांची, त्या सद्गुरूंशी भेट होते. आणि जेव्हा ते नामाचा उपदेश करतात आणि तेव्हा त्या नामामुळे तुकाराम महाराजांना एवढ्या दिवस जे भटकंती होती त्यांची, ती भटकंती थांबली जाते. आणि मग त्यांचा अनुभव काय तर देव पहावयासे गेलो, तेथे देवाची ओवणी ठेलो. हा, मग ज्या देवासाठी मी राणीवणी भटकत होतो, ज्या देवासाठी मी इकडे जात होतो तिकडे जात होतो, फिरलो नाही का? पण तो देव तर माझ्या जवळ होता नाही का? आणि माझ्या जवळ नसून मीच भगवंत रूप झालो नाही का? हा, अशी अवस्था होते नाही का? सद्गुरूंची कृपा झाल्यावर अशी अवस्था होते. म्हणून काय करायचंय? म्हणून माऊलीही सांगतात नाही का, मज हृदयी सद्गुरू तेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी. हा, माझ्याही सद्गुरूंनी मला माझ्यातला भगवंत जाणून दिला नाही का? कारण की माऊली पहिल्या ओळीमध्ये पण सांगतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय 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 सुसंविद्या आत्मरूपा, देवा तूची गणेशू सकलात्मती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. हा, माऊली 15व्या अध्यायामध्ये सांगतात, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे अशी, ती बुद्धी स्वरे अहर्निशी ती वस्तुगामी. हा, सगळ्यांमध्ये जी प्रकाशमान असणारी जी वस्तू आहे ती मी आहे नाही का? हा,
म्हणून काय करायचं, हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नवे ही माया, तू बुद्धी दर्पणे ब्रह्म रवीची छाया, ओंकार प्रणव उच्चार होयसा, चार आत बघ कैसा, तो शब्द अवंगमय तो मी ऐसा, नाही का. अरे हे नरा आत बघ, नाही का. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. ज्ञानेश्वर महाराजांनी कुठला सांगितलंय भगवंत, जो आपल्यामध्ये नाही का, आपल्याच जवळ आहे, नाही का. तुझं हे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी. आणि ती सद्गुरूंच्या कृपेने ती जागा सद्गुरू दाखवतात, नाही का. आणि तो भगवंत आपल्याला आपण ओळखतो, नाही का. आपल्याच मधील भगवंताची आपल्याला ओळख होते, नाही का. म्हणून काय करायचंय, तर सद्गुरूंना शरण जायचंय, नाही का. म्हणून दुसऱ्या ओळीमध्ये सांगतात का, जैसे डोळा अंजन भेटे, ते वेळी दृष्टीची फाटा फुटे, मग वाच पाहिजे ते तर प्रगटे महानिधी. जसं पायाळू माणूस असतो, पायाळू, त्या पायाळू माणसाला जर त्याच्या डोळ्यामध्ये अंजन घातलं की त्याची दृष्टी सर्वत्र पसरली जाते आणि भूमीमधील जमिनीमधील जे गुप्त असं धन असतं ते त्याला दिसू लागतं. तसं संतांच्या दर्शनाने, संत दर्शनी आला पद्मनाभ जोडी, उजळल्या भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, नाही का. संतांच्या कृपेने ती आपल्याला आपल्या निज वस्तू होती ना, जो आपल्या भगवंत आपल्यामध्ये होता, ज्याच्यापासून आपण जन्माला आल्यापासून विन्मुख होतो, तो भगवंताशी आपल्याला संबंध आणून देतात ना, सन्मुख करतात त्या भगवंताशी आपल्याला. कोणतं सद्गुरू, नाही का. हरिप्राप्तीसी उपाव धरावे संतांचे ते पाय, नाही का. किंवा संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संतांनी सुद्धा, वेदांनी सुद्धा ग्वाही दिली आहे का तुम्हाला संतांशिवाय गत्यंतरच नाही, नाही का. तुम्हाला संतच देवाची ओळख करून देतात. अरे देव सुद्धा म्हणतो, नाही का, संत माझे गुरु, मी त्यांचा चेला आणि त्यांनीच माझ्या नामाचा विस्तार केला. एरवी कोण पुसत होते हो मला, कोण पुसत होतं, कोणीच नाही ना. फक्त सद्गुरूच्या कृपेने भगवंताची ओळख होते, नाही का. तुका म्हणे किल्ल्या त्या संता हाती दिल्या, नाही का. संतांच्याच कृपेने देवाची ओळख होते. म्हणून काय करा, तर संतांना शरण जा. मग आता संतांना शरण कसं जायचं, कोणाला पण शरण जाऊन जमेल का, कोणाला पण संत मानून जमेल का, तर नाही. श्रीकृष्ण भगवंत भागवतामध्ये उद्धवाला सांगतात का सद्गुरू कसे ओळखावे. मी सद्गुरू कोणाला मानतो, तर तंत्र मंत्र उपदेशी ऐसे गुरु आहेत ते घरोघरी, परी शिष्याची वस्तू मिळवून देती, त्यासी श्रीकृष्ण मानिजे सद्गुरू. श्रीकृष्ण म्हणतो मी कोणाला सद्गुरू मानतो, तर तंत्राचा आणि मंत्राचा उपदेश करणारे असे गुरु तुम्हाला आयते घरोघरी भेटतील, परंतु मी त्यांना सद्गुरू मानत नाही. मी सद्गुरू कोणाला मानतो, तर जी शिष्याला खऱ्या भगवंताची ओळख करून देतात त्यालाच मी सद्गुरू मानतो, नाही का. कारण की इथे तर संतांचा पूर आला, नाही का. पोटासाठी संत झाले कलित बहुत. मग अशा संतांना आपलं शरण जाऊन जमेल का आपल्याला. पोटासाठी स्वतः हिंडतात, त्यांचंच पोट भरत नाही, आपलं पोट भरतील का, तर नाही. जो आपल्याला जो समर्थ असा सद्गुरू आहे, जो खरा भगवंताची ओळख करून देतो, त्यालाच आपल्याला शरण जायचं, नाही का. या सद्गुरूंमध्ये 3 गुण असतात, नाही का. कुठले, ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू, नाही का. ब्रह्मनिष्ठ म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, ब्रह्मज्ञान आहे त्याच्याजवळ. श्रोत्रिय म्हणजे शास्त्राचं त्याला ज्ञान आहे. आणि दयाळू म्हणजे जे कारंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवते तेची जाणावा. दयाळू म्हणजे कसे संत असतात, जात बघतात का हो, कुठल्या कुळातला आहे बघतात का हो, ब्राह्मण आहे का, क्षत्रिय आहे का, खालच्या जातीचं आहे असं बघतात का हो, नाही ना. जे गांजले गांजले कोणी कसाही येऊ दे, नाही का. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, नाही का. संतांचं असं असतं, नाही का. कोणी यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, नाही का. कोणी यावं संतांजवळ, कोणी यावं आणि त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणारच नाही, नाही का. असं आहे. कारण की अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. संतांचा अवतार कशासाठी आहे हो, तर या जड जीवाला तारून नेण्यासाठी, या भवसागरातून तारून नेण्यासाठी, किंवा या भवसागरातून या कलियुगामध्ये उद्धार करण्यासाठी संतांचा अवतार आहे, नाही का. म्हणून अशा संतांना शरण जा, नाही का. आणि असे संत आपल्याही भाग्यात आले, नाही का. अमुचे श्रीपाद बाबा सद्गुरु, अमुचे श्रीपाद बाबा सद्गुरु,
घोटी गावच्या पवित्र स्थानी, घोटी गावच्या पवित्र स्थानी प्रगटली ही मूर्ती आमुचे श्रीपाद बाबा सद्गुरु। त्यांच्या कृपेने तरुणी तरलो, त्यांच्या कृपेने तरुणी तरलो, तरलो भवसागरू आमुचे श्रीपाद बाबा सद्गुरु। आमचे श्रीपाद बाबा सद्गुरु, आमचे रामदास बाबा सद्गुरु नाही का, आमचे नारायण बाबा सद्गुरु, रोहिदास बाबा सद्गुरु, नाना बाबा सद्गुरु, अमृते दादा सद्गुरु नाही का। आणि या सद्गुरूंच्या मुळे आम्ही तरलो नाही का, नाही तर कुठे असतो, गटारात लोळत असतो आपण नाही का, उकिरड्याचे किडे झालो असतो आता नाही का। कसं आपण त्या उकिरड्याच्या गटारातून आपल्याला उचलून काढून स्वतःच्या पदराने साफ करून आणि उराशी लावून पाना पाजावा असे आपले सद्गुरू नाही का। बघितलं का हा कुठला आहे आणि कुठला आहे, नाही ना हो, आपल्या लेकराच्याही जास्त प्रेम करावं नाही का त्यांनी। असे माझे सद्गुरू नाही का। अडचणीतून शोधून काढली भल्याची हो वाट, अडचणीतून शोधून काढली भल्याची हो वाट, उराशी लावून पाजते आम्हा घोट, उराशी लावून पाजते आम्हा अमृताचा घोट। ओ ताई मोजता येत नाही जगाच्या मापान, मोजता येत नाही जगाच्या मापान, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबान, एवढं प्रेम दिलं रामदास बाबान। निघत्या वेळी म्हणत होते आम्ही येतो ताई, निघत्या वेळी म्हणत होते आम्ही येतो ताई, चुकून काही बोलणं झालं माफ करा आई, चुकून काही बोलणं झालं माफ करा आई। ओ ताई मोजता येत नाही जगाच्या मापान, मोजता येत नाही जगाच्या मापान, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबान, एवढं प्रेम दिलं रामदास बाबान। ज्ञानोबाची सांगितली ख्याती लवलाही, आमचे मत तुम्हा काही सांगणे नाही, आमचे मत तुम्हा काही सांगणे नाही। ओ ताई मोजता येत नाही जगाच्या मापान, मोजता येत नाही जगाच्या मापान, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबान, एवढं प्रेम दिलं रामदास बाबान। श्रीपादाच्या चरणी विनवितो रज, श्रीपादाच्या चरणी विनवितो रज, विसरू नका श्रीपादाला होईल तुमचे काज, विसरू नका रामदासाला होईल तुमचे ताय। ओ ताई मोजता येत नाही जगाच्या मापान, मोजता येत नाही जगाच्या मापान, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबान, एवढं प्रेम दिलं रामदास बाबान नाही का। किती प्रेम द्यावं नाही का, असं आपण वर्णन नाही करू शकत। काय वर्णू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे। अरे शब्द कमी पडतात, काय बोलणार। अरे हा जीव जरी दिला त्यांना अर्पण केला तरी पण त्यांचे उपकार फिटणार नाही का। असं आपल्याला सद्गुरूने आपल्याला केले उपकार सांगू मी काय, बाप न करे ऐसी माय नाही का। धर्मे त्यांच्या देखील पाय, दिले अक्षय अभय दान नाही का। असे दान असं आपण त्याचं वर्णन करू शकतो। असं दान आपल्या पदरात सहज पाडलं, सहज बोललं नाही तो उपदेश करुणीच आहे असं शिकविती। सहज आपल्यापर्यंत हा मार्ग आला, आपल्याला कुठेही नाही काही रानावनात जायची गरज नाही पडली नाही का, कुठेही उठाठेवा करायची गरज नाही पडली नाही का। हा साधा सोपा सरळ मार्ग आपल्याला संतांनी सहज प्राप्त करून दिला नाही का, सहज भगवंताची ओळख करून दिली नाही का। कारण की खूप सगळ्या मार्गापेक्षा सोपा भगवंताकडे जाण्याचा मार्ग म्हणजे हा मार्ग आहे नाही का, जो आपल्याला मार्ग सद्गुरूंनी दिला तोच मार्ग नाही का। म्हणून मार्ग दावणी गेल्या आधी दया निधी संत तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंठा पोटे काही नाही का। म्हणून संतांच्याच मार्गाने आपल्याला जायचंय आणि संतांच्याच मार्गाने आपण गेलो तर कुठल्याही प्रकारचे अडथळे आपल्याला येणार नाही का। आपण सहज या भवसागरातून सहज आपण पार नेलो जाऊ नाही का।
म्हणून काय करा तर ऐसियाचा पदर धरा, ऐसियाचा पदर धरा, जेने देव येई घरा, जेने देव येई घरा, ऐसे पदराचे धनी, ऐसे पदराचे धनी, साधू संत ऋषी मुनी, साधू संत ऋषी मुनी, ऐसे पदराचे धनी. म्हणून आशांचा पदरा धरा नाही का, आशांचा कासरा धरा का, ज्याने देव आपल्या या घरामध्ये येईल नाही का. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग नाही का. काया हा 3.5 हाताचा हा जो नरदेह दिलाय नाही का, याच्यामध्येच तो अखंड असा भगवंत, अविनाशी असा भगवंत आहे नाही का. आणि त्या अविनाशी अशा भगवंताची आपल्याला सद्गुरूंनी ओळख करून दिली नाही का. म्हणून तुम्ही संतांना शरण जा नाही का. आणि मग संतांना शरण गेल्यावर संत काय करतात हो, सद्गुरु नाही के पूर्ण कृपा केली, निज वस्तू दावेली माझी मजक. सद्गुरु पूर्ण कृपा आपल्यावर करतात आणि आपल्यामधील जो भगवंत एवढ्या दिवस आपण त्याच्यापासून विन्मुख होतो, आपल्याला त्याचा पत्ता एवढ्या दिवस माहित नव्हता, आणि त्या भगवंताचा पत्ता जाणून देतात नाही का सद्गुरु. म्हणून काय करायचंय तर सद्गुरूंना शरण जायचंय. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरबत्ता करावे दास सकळ. पूर्ण तनाने मनाने आणि जीवाभावाने सद्गुरूंना शरण जायचंय. पूर्ण देह अर्पण करायचं नाही का, कसली शंका नाही का. कारण की संशय होऊन थोर पाप अनिक नाही घोर, इतर विनाशाची वागुर प्राणी असी. म्हणून संशय धरू नका. पूर्ण भावाने तनाने मनाने त्या सद्गुरूंना शरण जा. आणि मग सद्गुरू काय करतात तर कृपा करतात. कुठली कृपा करतात तर त्यांच्या जवळ असणारे जे अनादिकालचं ते तत्वज्ञान आहे, जे ज्ञान आहे, ते नाम आहे, तेच ज्ञान नाही का. ते ज्ञान पैगा भरवे, जनी मनी अति आणावे, आणि त्या संतांचे बजावे सर्वस्वी. ऐसे व्यापक ज्ञान भले, ज्याच्या मनी घेऊशित आले, त्याची समता दृष्टी बोले विशेष काय. असं व्यापक असणारं ज्ञान, असं व्यापक असणारं अनादिकालाचं ज्ञान, ते सद्गुरू आपल्यावर कृपा करून, ते ज्ञान म्हणजे ते नाम, आणि ते आपल्यावर कृपा करून ते आपल्या कानामध्ये पेरतात नाही का. कानी जे पेरिले, डोळा जे उगवले, व्यापक भरले तो चहरी. जेव्हा संत आपल्या कानामध्ये त्या नामामृताचा वर्षाव करतो, त्या वाक्याचा, त्या नामाचा बोध करतो, तेव्हा काय होतं, तेव्हा कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. तेव्हा खऱ्या भगवंताची आपल्याला ओळख होते नाही का. जे अष्टसात्विक भाव उत्पन्न होतो नाही का. भागवतामध्ये एकनाथ महाराजांनी वर्णन केलेलं त्या अष्टसात्विक भावाचं. सात्विक भरणे, रोमांच दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे, कापे तो थरारी, स्वरूप देखी नेत्री, अश्रू त्या भीतरी वाहत असे, आनंद झाला पोटी, स्तब्ध झाला कंठी, मौन वाक्य फुटी धरून राहे, टाके श्वासन श्वास, उद्भव भावे देखा, स्वरूप एका मिळवणी, एका जनार्दनी ऐसे अष्टसात्विक भाव उत्पन्न होता, देव कृपा करी तयावरी. काय सांगतात एकनाथ महाराज का असे अष्टसात्विक भाव जेव्हा सद्गुरूंचा त्या नामाचा, त्या ज्ञानाचा बोध आपल्या कानामध्ये होतो, आणि तेव्हा काय होतं तर पूर्ण अंग कापू लागतो नाही का. अंग कापू लागतो, रोम रोम उभे राहतात, आणि त्या रोमातून घामाच्या धारा वाहू लागतात नाही का. पोटामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटतात, कंठ दाटून येतो, वाचा पांगवली जाते नाही का. वाचा फुटते का, बोलता येतं का त्याला, नाही ना. त्या श्वासाची गती वाढते, आणि काय होतं तर डोळ्यातून आनंद अश्रूंचा पूर वाहू लागतो नाही का. संजयाची तीच अवस्था झाली. त्याचं वर्णन माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये केलंय. चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगवळली जेत, अपात कुंचित रोमांच आले, अर्धोन मिलित डोळे, वर्ष ताती आनंद झाले, अंतुली या सुकनीची बळे बाहेरी कापे नाही का. संजयाची तीच अवस्था झाली. माऊलींनी वर्णन केलेलं आहे का, अंतरी सुखाची झाली जोडी, बाह्य रोमांच उगली गुडी, आत्मा अनुभव सुखाची गोडी, आत्मा अनुभव सुखाची गोडी, नैनी रोकडी प्रवाहे. काय माऊलींनी अनुभव दिलाय, अनुभव सांगितलाय. मग असा अष्टसात्विक भावाचा
असा अष्टसात्विक भाव त्या साधकाला निर्माण होतात. मग काय तर मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी निवृत्तीसी आले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. हा काय अवस्था होते तेव्हा नाही का, अर्जुनाची काय अवस्था झाली. हा गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझ्यापणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. काय अर्जुनाची अवस्था झाली. अरे गुंतलेलो अर्जुन म्हणून नाही का, हा देह धरून बसलेलो होतो मी, पण तुझ्यामुळे, तुझ्या कृपेमुळे, कृष्णाला सांगतो का तुझ्या कृपेमुळे मी काय झालो, मुक्त झालो नाही का. आता काय तुला विचारणार आणि तू काय सांगणार नाही का. आता ती स्थितीच नाही का. हा हृदय हृदय एक झाले, या हृदयाची त्या हृदयी घातले, वेदन मोडित ऐसे केले अर्जुना. हा हृदय हृदय एक झाल्यावर काय उरणार आहे नाही का. हा तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हा तो आणि मी वेगळा नाहीच आहे ना. मग एवढ्या दिवस ही भ्रांती होती का देव कोणीतरी वेगळा आणि मी कोणीतरी वेगळा. ही भ्रांती निघून गेली नाही का. भ्रांतीपासून इरतले गुरुवाक्य म्हणून धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरून या. जी भ्रांती आपल्याला लागलेली होती जन्मजन्मापासून, ती भ्रांती सद्गुरु क्षणामध्ये दूर करतात. त्या महावाक्यामध्ये, त्या नामामृतामुळे ती भ्रांती निघून जाते आणि देव आणि मी वेगळा नाही का. नवे नवे मी देवच आहे नाही का, अशी भावना आहे. असे त्या भगवंताचं खरं स्वरूप ओळखल्यावर भगवंतच होऊन राहतो नाही का आपण. आत्माराम झाल्याशिवाय राहत नाही. आणि तोच आत्माराम आपण या जन्मामध्ये आपण ओळखतो नाही का. आणि मग तो या अष्टसात्विक भावाचा निर्माण अनुभव आल्यावर काय होतं, कारण की हा देव पाहावे असे गेलो होते, ते देवाचे होऊन गेले. तर तुकाराम महाराजांची जशी अवस्था झाली तसा अनुभव आपल्यालाही येतो नाही का. हा श्रीपाद बाबा म्हणायचे, नामा म्हणे, ज्ञाना म्हणे, तुका म्हणे, अरे नद्या तू काय म्हणे नाही का. इथे काय सांगा, आपल्याला संतांचा आधार घ्यावा लागतो, पण आपला अनुभव मांडावा नाही का. संतांनी काय केलं, कोणाचा आधार घ्यायला गेले का, कुठल्या याच्यात त्याला काय बोलतात, कुठल्या संस्थेमध्ये शिकायला गेलेले का. हा संतांनी नाही ना, स्वानुभव सांगितला नाही का संतांनी. जसा त्यांच्या सद्गुरूंनी सांगितला आणि तसाच अनुभव त्यांनाही आला आणि त्यांनी त्यांच्या शब्दात तो अनुभव मांडला नाही का. तुका म्हणे येथे अनुभवाप्रमाणे शब्दाचे गौरव कामा नाही का. हा मग किती तुम्ही या नाही का. अरे अर्जुना वेद विद्या जरी झाला, माते नेनता वाया गेला, कणी सांडून उपनीला कोंडा जैसा नाही का. किती तुम्हाला 4 वेद 6 7 18 पुराण मुखोद्गत असले तरी फायदा नाही का. जर तुम्ही खऱ्या भगवंताला जर ओळखलं नसेल तर सगळं व्यर्थ आहे नाही का. चांगदेवांनाही काय येत नव्हतं. 14 विद्या 64 कला, नवे नवे संजीवनी विद्या त्यांना अवगत होती. मेलेले मुर्द्यांना जिवंत करायचं नाही का. हा काय आता काय बाकी होतं, सगळं झालेलं होतं. परंतु काळाला थरथर कापत होते नाही का. काळाची भीती गेली नव्हती. एवढं येऊन सुद्धा काळाची भीती गेली नव्हती. 14 वेळा त्यांनी आपला आत्मा ब्रह्मांडामध्ये नेला नाही का. काळाच्या भीतीने काळाला थरथर कापत होता. परंतु जेव्हा चालविली जड भिंती, हरली चांगयाची काती. जेव्हा ही लहान बालक जेव्हा त्यांची ख्याती ऐकली चांगदेवांनी, जेव्हा ते भेटायला गेले चांगदेव माऊलींना, तेव्हा माऊली कशावर आल्या, कुठल्या प्राण्यावर आल्या का, कशावर, विमानातून आल्या, कशातून आल्या, तर नाही ना हो, भिंतीवर नाही का. जड भिंती, निर्जीव अशी भिंत, ज्याच्यामध्ये जीवच नाही का, अशी भिंत चालवली. कशाच्या जोराने हो, तर त्या नामामध्ये एवढी पावर आहे नाही का. नाम तुझे नारायणा पोडी पाषाणाला पाना नाही का. एवढी पावर नामात आहे. आणि तेच नाम चांगदेवाकडे नव्हतं, म्हणून काय तर 1400 वरील नुसतं शरीरच जतन केलेलं होतं नाही का. 1400 वर्ष शरीर केले जतन, बोधाविनशी न वाढविला. 1400 वर्ष नुसतं शरीर जतन करण्याचंच काम केलं नाही का. बोध नसल्या कारणाने, नामाचा बोध नसल्या कारणाने सगळं व्यर्थ होतं. जेवढे कला अवगत होत्या, जेवढ्या विद्या येत होत्या, तेवढं सगळं व्यर्थ होतं. कारण की काळावर विजय प्राप्त केला नव्हता. आणि काळावर जर विजय प्राप्त करायचा असेल तर काय, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम.
हा यम म्हणजे काळ कोणाला कापतो तर नाम घेतल्याने या नामालाच यम कापतो नाही का, थरथर कापतो. आणि ते नाम चांगदेवरायांकडे नव्हतं नाही का. आणि एवढी वर्ष वाया घालवली होती. आणि जेव्हा त्यांना मुक्ताईला शरण गेले नाही का, जेव्हा कळालं का बाबा या बालकांकडे जे आहेत ते माझ्याकडे नाहीये नाही का, म्हणून त्या माऊलींना त्या 9 वर्षाच्या माऊलीला 9 वर्षाच्या मुक्ताईला जेव्हा 1400 वर्षाचा चांगदेव शरण गेला नाही का, तेव्हा काय चांगदेव म्हणे आधी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताई जेव्हा त्यांना नामाचा बोध करते तेव्हा कळतं का बाबा मी एवढी वर्ष वाया गेली नाही का, आज माझा खरा जन्म आहे नाही का. म्हणून सद्गुरु शिवाय काहीच नाही का, सद्गुरु करायलाच पाहिजे. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला नाही का. अरे गुरु शिवाय नाही का, गुरु बिना कोण बताये बाट बडा बिकट यम घाट. कबीर महाराज सांगणार अरे गुरु शिवाय कोणीच तुम्हाला हा रस्ता दाखवू शकत नाही का. हा यम घाट आहे, यमाच्या यातनं खूप कठीण आहे, पण कोण सोडवणार आहे तर सद्गुरु शिवाय कोण सोडवणार नाही का. अरे आता आपल्याला सांगणं आहे का सद्गुरु करा सद्गुरु करा, तर नाही ना, देवांनाही चुकलं नाहीये. हा श्रीकृष्णांनाही सांदीपनींना गुरु करावा लागला, रामालाही वशिष्ठ ऋषींना शरण जावं लागलं नाही का. हा वाल्मिकींनी नारद मुनींना शरण गेलात. तेव्हा आता वाल्या कोळी किती पापी होता हो, 7 रांजण भरलेले. पण हा एक प्रत्येक जो रस्त्यात येईल त्याच्या वाटेला येईल त्याच्या हत्या करायचा नाही का. असे कोटी ब्राह्मण हत्या केलेली. परंतु हा जेव्हा ते नारद मुनींना शरण गेले तेव्हा वाल्मिकी ऋषी झाले नाही का. काय त्या नामाची ख्याती आहे. हा कोळी याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाआधी. अरे भगवंताला त्या रामाला त्या वाल्मिकी ऋषींसु त्या वाल्या कोळीनुसार वागावं लागलं. सांगितलं त्यांनी रामायण लिहिलं नाही का. जेव्हा ते वाल्मिकी झाले तेव्हा त्यांनी रामायण लिहिलं आणि त्या एका शब्दानुसार त्या रामाला वागावं लागलं नाही का. काय गरज होती हो, पण त्या नामाचं एवढं सामर्थ्य आहे नाही का. म्हणून आणि तसेच आपले नामदेवरायांना तर देव भेटले होते ना, पण काय सद्गुरु केला नव्हता बघा. नामदेवरायांना देव त्यांच्या ताटात जेवायचे, कीर्तनात नाचायचे नाही का. अखंड जयाला देवाचा शेजार, अखंड देवा त्यांना भगवंताचा शेजार होता. परंतु जेव्हा संतांची मांदियाळी आली, जेव्हा संतांची सभा बसवण्यात आली आणि गोरोबा काकांनी सगळ्यांचे मडकं चेक केलं, डोकं चेक केलं, तेव्हा प्रत्येकाच्या मस्तकावर थाप मारली. आणि परंतु नामदेवरायांच्या मस्तकावर जेव्हा थाप मारली तेव्हा सांगितलं अरे नामदेवरा कच्चे आहेत नाही का. नामा कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. हा तेव्हा मुक्ताई म्हणते अखंड जयाला देवाचा शेजार, अखंड जयाला देवाचा शेजार, कार्यांकार नाही गेला, कार्यांकार नाही गेला. अरे अखंड तू म्हणतोस ना तुला माझा देवाचा शेजार आहे, मग तुझा अजून अहंकार का नाही गेला. तुझ्या मस्तकावर थाप मारली, तुला कच्चं ठरवलं गेलं, तेव्हा तुला राग का आला पाहिजे नाही का. तेव्हा त्याच रागाच्या भरात रडत रडत नामदेवराय भगवंताकडे गेले, विठ्ठलाकडे गेले आणि बाबा रे विठ्ठला तू मला तुझा माझा अखंड सहवास असून मला या संतांनी कच्चं ठरवलं कसं काय नाही का. तेव्हा भगवंत सांगतात तू मला जो पाहतोस, तू मला जो बघतोस तसा मी नाहीच आहे, हे माझं रूप आहे. पण खऱ्या स्वरूपाला जर तुला माझ्या जाणायचं असेल तर तुला गुरु करावा लागेल नाही का. हा गुरु शिवाय तुला माझ्या खऱ्या स्वरूपाला ओळखताच येणार नाही. तेव्हा तू औंध्या नाटनाटाला जा आणि तिथे तुला तुझे सद्गुरु मिळतील नाही का, भेटतील. तेव्हा नामदेवराय जातात औंध्या नाटनाटाला आणि तिथे बघतात तर काय तर मंदिरात एक सद्ग्रस्त पिंडीवर पाय, भगवंताच्या महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसलेला असतो. तेव्हा ते बघवत नाही नामदेव, अरे मला देवाने कुठे पाठवलं नाही का, इथे तर हा माणूस पिंडीवर पाय ठेवून झोपलेला आहे, ते बघवत नाही. तेव्हा त्या नामदेवराय त्या ग्रहस्थांना विचारतात का बाबा तुम्ही या भगवंताच्या साक्षात महादेवाच्या देवादिदेव महादेवांच्या पिंडीवर पाय ठेवून बसलेला आहात. तेव्हा ते सद्ग्रस्त म्हणतात का माझ्यामध्ये काही ते त्राण नाही माझे पाय बाजूला करण्याचे, बाबा तूच माझे पाय बाजूला कर. तेव्हा नामदेवराय पाय बाजूला करतात
आणि तेव्हा जिथे जिथे पाय बाजूला करतात त्यांचे, तर तिथे तिथे पिंड तयार होते नाही का. आणि मग त्यांची देवाबद्दलची शंका निघून जाते का मी समजतो देव असा आहे, तसा देव नाहीये नाही का. आणि तेव्हा ते नामदेव राय त्या सद्ग्रस्तांना म्हणजे विसोबा खेचर नाही का, विसोबा खेचर यांना शरण जातात. आणि तेव्हा काय होतं तर त्यांची भ्रांती निघून जाते नाही का नामदेवरायची. नामदेवराय जसं समजत होते का मंदिरापुरता देव नाही का, हा असा हा भगवंत आहे, पण तसा भगवंत नाहीये. खऱ्या भगवंताची विसोबा खेचर त्यांना ओळख करून देतात नाही का. मग विसोबा खेचर कोण होते हो, तर त्यांनी माझ्या 4 भावंडांना नाही का, इवल्या इवल्या माझ्या बालकांना 4 भावंडांना, ज्ञानेश्वर माऊली, निवृत्ती माऊली, हा मुक्ताई माझी, सोपान काका, अशा माझ्या या 4ही माऊलींना किती त्रास दिला हो. या लहान लहान बालकांना केवढा त्रास दिला, वाईट टाकलं नाही का अक्षरशः. हा पण अशाही माणसाचा उद्धार होतो नाही का. हा ज्याने भगवंताला, ज्याने खऱ्या माझ्या माऊलींना एवढा त्रास दिला, पण त्यांचाही माऊलींनी उद्धार केला नाही का. म्हणून सकाळांचे येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. अरे कसंही किती पाप करा, किती तुम्ही वाईट कर्म करा, परंतु जर सद्गुरूंना एक वेळ शरण गेले ना, तर तुमच्या सगळ्यांचा नाश होतो नाही का. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातीला लयाशी क्षणामात्र, क्षणामध्ये त्या पापांचा नाट होतो नाही का. आणि तो तृणाग्निमय समरस झाले तैसे नाम केले जपता हरी नाही का. असं भगवंत जेव्हा तुम्ही सद्गुरूंना शरण जाल तेव्हा तुमचे जे पाप तुम्ही केलेले असतात, कारण की तुकाराम महाराज सांगतात मागे झाले पाहू नका पुढे जामी नाही तुका नाही का. मागे जे तुम्ही एवढ्या जन्माचे पाप घेऊन आलेले असतात त्या पापांचा क्षणामध्ये नाश होतो नाही का. आणि मग तुम्ही भगवंतच स्वरूप होतात नाही का. अशा सद्गुरूच्या नामामध्ये पावर आहे नाही का. आणि असे विसोबा केचर माझ्या नामदेवराय, भक्तीचे स्पेशालिस्ट नामदेवराय यांची सद्गुरू बनावेत नाही का. किती अधिकार द्यावा माऊलींनी त्यांना. हा म्हणून तेव्हा नामदेवरायांना जेव्हा नामाचा बोध होतो आणि जेव्हा त्यांची अवस्था होते, आणि मग तेव्हा नामदेवराय म्हणतात का नामा म्हणे खेचर पायी ओळखी झाली सर्वांटाई, तेने खेचर विसा केला गुरु तेव्हाच झाला साक्षात करू. जेव्हा मी सद्गुरूंना शरण गेलो, जेव्हा मी विसोबा खेचरांना शरण गेलो, तेव्हाच मला खऱ्या भगवंताच्या स्वरूपाचा साक्षात्कार झाला. आणि मला समजलं का विठ्ठल जैस तई भरला आरिता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टी भरी पाहिला विठ्ठलची. मी जिथे बघतो माझी जिथे दृष्टी जाते तिथे भगवंतच दिसतो नाही का. आणि असा हा व्यापक भगवंत आहे नाही का. हा एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम नगाली म्हणा नाही. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझे. हा हे एक तत्व, हे नाम आहे, एक भगवंत आहे म्हणून आपुला तो एक देव करुणी गावा नाही का. म्हणून सांगितलंय आपल्याला. म्हणून त्या देवाला जर, त्या सद्गुरूंना जर शरण गेला आणि तो भगवंत आपला हा एक देवाला जर जाणलं तर भगवंतच होऊन राहतो नाही का आपण. हा कारण की संत ऐसे तात्काळ करी आपणा जैसे, किंवा आपणाच आली की करी ती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. अरे संतांच्या संगतीत आल्या संतच बनून ठेवणार नाही का. कारण की श्रीपाद बाबा आपली वंदनाताई म्हणते का माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मन श्रीपादनी संगमा. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मन श्रीपादनी संगमा. श्रीपादनी संगमना रामदासनी संगमा, श्रीपादनी संगमना रामदासनी संगमा. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मन श्रीपादनी संगमा. घर तुम्हा काय से, घर तुम्हा काय से, घराने मंदिर बन जाय, मंदिर बन जाय मन श्रीपादनी संगमा. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मन श्रीपादनी संगमा. पाणी तुम्हा काय से, पाणी तुम्हा काय से, पाणी न मोती बन जाय, मोती बन जाय मन श्रीपादनी संगमा. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मन श्रीपादनी संगमा. जीव तुम्हा काय से, जीव तुम्हा काय से, जीवन शिव बन जाय, शिव बन जाय मन श्रीपादनी संगमा. जीवन शिव बन जाय, शिव
बन जाय मन श्रीपाद संगमा माणूस ना देव बन जाय देव बन जाय मन श्रीपाद संगमा माणूस ना देव बन जाय मन श्रीपाद संगमा। मग असं बघ सद्गुरूंना शरण गेल्यावर काय होतं, सद्गुरूंच्या सानिध्यात संत समागमात काय होतं तर भगवंतच रूप होऊन ठेवलं नाही का। म्हणून माऊली तिसऱ्या ओळीमध्ये सांगतात का चिंतामणी आले आती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण कामुश्री वृत्ती ज्ञानदेव म्हणे। हा जसं हरी आला आता मग कैसी भय चिंता, भगवंत आपल्या हातात आल्यावर आपल्याला कसली चिंता करायची गरज आहे का। कल्पतळी तळवटी जो कोणी बैसला काय मानू त्याला सांगा जोगी, कल्पतरू वृक्षाच्या खाली जो कोण बसेल त्याला कसली काय कमी आहे का हो। म्हणून माऊली सांगतात ओळीमध्ये का भगवंत सांगतात का माझी या भक्ता काय संसाराची चिंता समर्थाची कांता कौऱ्यान्य मागे। अरे माझ्या भक्तांना कशाची चिंता राहील हो। हा जी राजाची राणी असते ती चार अन्न मागण्यासाठी आपल्या तिच्या पोटासाठी ती इकडे तिकडे भटकत असते का हो भिका मागत, नाही ना हो। अरे समर्थ आहे तिचा नवरा, हा राजा समर्थ आहे, राजाची राणी आहे ती, म्हणून दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदशाने माली दारिद्र्याची। अरे आपण दुर्बळ होतो आधी नाही का, आणि आता समर्थाच्या सानिध्यात आल्यावर आपल्याला कसली चिंता करायची गरज आहे नाही का। हा म्हणून काय करा, म्हणून जर तुम्हाला या जन्माला या मनुष्य देहात जर तुम्हाला भगवंतानी घातलंय तर काय करा तर त्या भगवंताची ओळख करून घ्या, सद्गुरूंना शरण जा। हा आणि म्हणून जर सद्गुरूंना जर शरण जायचं असेल तर काय तर जाणून नाही का, म्हणून जाणते गुरु भजीचे तेने कृतक कार्य होजे जैसे मूळ सिंचने सहजे साका पल्लव संतोष होती। म्हणून काय करा जर तुम्हाला या जन्माला येऊन जर फसगत व्हायचे नसेल, पुन्हा जन्माला येणे मरणे या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये जर तुम्हाला अडकायचं नसेल तर काय करा तर जाणून सद्गुरूंना शरण जा नाही का। आपण प्रत्येक व्यवहारामध्ये आपण किती जागृत असतो का तर आपलं नुकसान होऊ नये नाही का। एखादी वस्तू घेताना एखादं काय व्यवहार करताना आपण जागृत असतो नाही का, आणि मग का तर नुकसान होऊ नये। मग हा जो अनमोल असा आपल्याला नरदेह मिळालाय मग असंच वाया घालवायचं का, हा तर नाही ना हो। मग याचं जर सोनं करायचं असेल तर म्हणून जाणते नाही गुरु नाही का, सद्गुरूंना जाणून बजा नाही का। जो आपण ज्या सद्गुरूंना शरण जाणार आहोत तो आपल्याला खऱ्या भगवंताला नक्की पोचवेल का हे पडताळून पहा, आणि अशा सद्गुरूंना शरण जा का त्यांनी खऱ्या भगवंताला ज्याची ओळख झाली नाही का। म्हणून गुरु करावा बळकट त्याचे धरावे मनगट प्रश्न विचारले दो आणि मी कोण आणि देव कोण नाही का। अरे मी कोण आणि देव कोण असे जो त्याची उत्तरं देईल त्याला सद्गुरू म्हणा, आणि सगळ्या सद्गुरूंना शरण जा नाही का। म्हणून झालेली सेवा तुमच्या संतांच्या चरणी श्रीपाद बाबांच्या चरणी रामदास बाबांच्या चरणी अर्पण करून निम्न ते पुरते अधिक ते सरते करून घ्या तुमते विनवित असे किंवा करविली तैसी केली कटकट बरे का वाईट देव जाणे। आणि जे वाक्यपुष्प मी सद्गुरूंच्या चरणी वाहून सेवेला पूर्ण विराम देते। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रविदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु अमृतदादा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु अनंतदास बाबा महाराज की जय। खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सब संतान की जय। आता विश्वास मध्ये देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे बसाय दान हे व्यंकटी सांडो मीरती वाडो भूता परस्परे अडो मैत्र जीवांचे
तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडी आळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जय अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अंचन महाचंद ते पापहीन हे सर्वाही सदा सज्जन किंबहुना सर्व सुखी पूर्ण होली तिनी लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथो भजविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये ओवारे एत म्हणे श्री विश्वेश्वरा हो होईल दान बसाओ तेनेवर ज्ञान देओ सुख्या झाला तेनेवर ज्ञान देओ सुख्या झाला तेनेवर ज्ञान देओ सुख्या झाला ओम शांती शांती.